आखाती देशांमधील युद्धाचा फटका आता भारताला बसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्य सरकारने एलपीजी व सीएनजी गॅस दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे रिक्षा व्यवसाय मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या वतीने दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर रिक्षासहित मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे निवेदनाद्वारे अनेक मागण्या केल्या. या मोर्चांमध्ये अनेक रिक्षाचालक सहभागी झाले होते. त्यावेळी बोलताना कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाचे अध्यक्ष विजय देवणे यांनी प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य करावेत व रिक्षाचालकांचे संकट दूर करावे अशी विनंती केली आहे. एलपीजी आणि सीएनजी गॅसचा तुटवडा आहे. एलपीजी गॅस 42 रुपयाचा 85 रुपये झाला आहे. सामान्य माणसाला जगणं मुश्किल झाले, म्हणून आज आम्ही रिक्षावाल्यांचा मोर्चा काढलेला आहे. एलपीजी आणि सीएनजीचा गॅस आहे त्याची दरवाढ कमी करा, ही आमची प्रमुख मागणी आहे. नाही, बैठकीला म्हणजे काही निघालेलं नाही. लोकांना गॅस मिळत नाही, गॅसचा रेट कमी करा पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.